शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. अविभक्तं च भूतेषु विभक्तम इव च स्थितम. इव म्हणजे जणू काही. सर्व भूतमात्रामध्ये अविभक्त असा एक परमात्मा आहे, पण प्रत्येक शरीरारूप तो विभक्त असल्यासारखा दिसतो. अविभक्तंच भूतेषु विभक्तम इव च स्थितम. भगवान स्वतः सांगतायत. भूत भर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच. म्हणजे सगळ्या भूतमात्रांचं पालन करणे, त्याच्यानंतर सगळ्यांना निर्माण करणे आणि पालन करणे आणि संहार करणे, या सगळ्या गोष्टी होत राहतात. एकाच तत्वावरती होत राहतात. तत्वाला काही होत नाही म्हणून त्याला असं म्हणतात की कूटस्थ. कूट या शब्दाचा अर्थ आहे की आयरन. आयरणीवरती लोखंडाला, तापवलेल्या लोखंडाला आकार दिले जातात निरनिराळे, पण त्या आयरणीला काही होत नाही, तिचा आकार बदलत नाही. तशा प्रकारे भूतमात्रांच्या मध्ये सर्वत्र असून एकच एक नाही वाटत आहे. विभक्तम इवच स्थितम, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या देहामध्ये तो वेगळा वेगळा असा भासतो. इवच स्थितम. दोन गोष्टी ज्या सगळ्यांच्या ठिकाणी सारख्या आहेत, त्यातलं एक गोष्ट म्हणजे परमतत्व. हे सर्व ठिकाणी तेच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्या अनुभूतीला येते, म्हणजे आपण त्याला स्पर्श करू शकतो, अशी इंटेलेक्च्युअली ॲप्रिशिएट करू शकतो, अशी समजू शकतो, अशी ती गोष्ट म्हणजे कॉन्शियसनेस. म्हणजे तरी काय, मी आहे अशी जाणीव. सेन्स ऑफ बिईंग ऑफ सेल्फ. मग प्रत्येक माणसाचा सेन्स ऑफ बिईंग ऑफ सेल्फ हा सेमच असतो. प्रत्येक जण म्हणतो मी आहे, त्याचा जो ओरिजिनल मी आहे हा दुसऱ्याचा ओरिजिनल मी आहे तसंच असतो. बदल कुठं असतो तर पर्सनॅलिटी सेल्फ मध्ये बदल असतो. म्हणून सर्व भूतमात्रांच्या मध्ये चैतन्य स्वरूपात जे आहे तत्व ते एकच आहे. त्याची चेतना ही पण एकच आहे. मुख्य म्हणजे ज्ञानमय शक्ती, जी जाणीव, कॉन्शियसनेस, ती एकच आहे. पण विभागल्यासारखं वाटतं. याचं वेगळं, त्याचं वेगळं, त्याचं वेगळं असं वाटतं.
ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत असं दिलाय, म्हणजे अप्रतिम दृष्टांत आहे तो. चंद्राचं प्रतिबिंब नदीत पडलेलं आणि कुठेही पडलेलं वेगळं वेगळंच आहे. एका नदीमध्ये सुद्धा तो चंद्र आपल्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाटतो. इकडच्या काठावरच्या माणसाला वेगळ्या ठिकाणी वाटतो, तिकडच्या काठावरच्या माणसाला वेगळ्या ठिकाणी वाटतो. प्रत्येक जणाला तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वाटतो. तोच चंद्र एकच, त्याचं प्रतिबिंब. मग सगळीकडे तसंच दिसायला पाहिजे, नाही नाही, ते वेगळं वेगळं दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांचं असं कसं होतं? तर दृष्टी सापेक्ष होतं. जो जिथून पाहतो तिथून ते चंद्राचे किरण त्या डोळ्यामध्ये जातात आणि त्याच्या उलट्या बाजूनी तिथं त्याला तो भावतो, त्या ठिकाणी आहे असं प्रतिबिंब. प्रत्येकाला ते वेगळ्या वेगळ्या लागून सुद्धा तोच चंद्र पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिसतो. तसं जाणीव ही एकच असून प्रत्येक भूतमात्रांच्या मध्ये ती वेगळी वेगळी असते. भूतमात्रांच्या सापेक्ष ती वेगळी वेगळी असते. म्हणून प्रत्येकाचा मी ओरिजिनल फॉर्म मध्ये जो आहे तो सेमच आहे. पर्सनॅलिटी सेल्फ वेगळा वेगळा आहे. म्हणून अविभक्तांच्या भूतेषु, भूतमात्रांच्या मध्ये विभक्त नाहीये असा. विभक्तम इवच स्थितम, जणू काही विभक्त असल्यासारखा दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत पण उत्तम, म्हणजे नेहमीप्रमाणे सुंदर दिलेले आहेत की शरीर एकच असतं, पण बाल्य, तरुणपण, मोठेपण या ठिकाणी ते एकच शरीर वेगळ्या वेगळ्या अवस्थांच्या मधनं जात असतं. तसं जे बदलणारा जो पार्ट आहे, ज्याला प्रकृती असं म्हणतात, तो चेंज होत राहतो. पण त्याच्यामध्ये असलेली ती व्यक्ती काही चेंज होत नसते. ती व्यक्ती म्हणजे जे अस्तित्व धरून बघितलं तर ती तीच असते. सायं प्रातः माध्यान्ह, संध्याकाळ, प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, या तिन्ही काळांच्या मध्ये एका दिवसामध्ये होत जातात आणि ते वेगळ्या वेगळा सूर्य वाटतो, पण सूर्य तोच असतो. सायं प्रातः माध्यान्ह. दुसऱ्याही ठिकाणी एका त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. सायं प्रातः माध्यान्ह हा त्यांचा आवडता एकंदर कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स आहे. सायं प्रातः माध्यान्ह या तिन्ही काळांची गणना नाही जैसी तपना तैसा असे. सूर्याला मात्र या तीन गोष्टी नाही आहेत. सायंकाळ नाही सूर्याला, सूर्याला संध्याकाळ झाली असं नाही होत. प्रातःकाळ सूर्याला उगवलो असं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं सूर्याला, सूर्य उगवला म्हणून. सूर्याला आपण उगवलं असं वाटत नाही. सायं प्रातः माध्यान्ह काळ, आता मी माध्यान्हावर आलो असं सूर्याला वाटत नाही. पण आपल्याला असं वाटतं की एज वाईज आपण आता मध्ये आलो. असं एक बदलतं प्रिन्सिपल आहे, चेंजिंग प्रिन्सिपल, ज्याला प्रकृती असं म्हटलं जातं.
पण तत्वस्वरूपाच्या बद्दल इथं बोललं जात आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितल्यात भगवद्गीतेमध्ये. एक म्हणजे मूळ प्रिन्सिपल पण सांगायचं आहे आणि तो विषय थोडासा शांतपणाने इंटेलेक्च्युअली समजून घ्यायला पाहिजे असं आहे. एकदम घाईने ते होणारं नाही. मग ते आपल्याला कर्म करा छान वगैरे, कर्मण्येव अधिकारस्ते वगैरे हे आपल्याला आवडून जातं की ठीक आहे, हो कर्मावरती आपला अधिकार आहे वगैरे. कशावरही अधिकार नाही आपला, फक्त कर्मावर आहे असं गीता सांगतं. तुझ्या हातात काय आहे तर कर्म करणे एवढं तुझ्या हातात आहे, तेवढं तुझा अधिकार आहे. बाकी काही तुझे बाकी कुठल्या गोष्टीवरती तुझा अधिकार नाही. कर्मावरती अधिकार आहे. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये फायनल रिझल्ट काय असेल ते सांगताच येत नाही. तू इथे मागे ते सारेगमप वगैरे झालं होतं, तुम्हाला माहिती असेल, ते ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी. जे लोक गायले अप्रतिम, त्यांच्यापैकी कोण येईल फायनल हे तर्क चालले होते. 1-2 जणांचे शॉर्टलिस्ट केले होते सगळ्यांनी. आली तिसरीच व्यक्ती. त्यावेळेला मला श्लोक आठवला, कर्मण्येव अधिकारस्ते. पुढे काय काय असू शकेल, वाटेल त्याच्यामध्ये असू शकतं, पॉलिटिक्स असू शकतं, वाटेल ते असू शकतं की ज्यामुळे ते एंड रिझल्ट नाही होऊ शकत. कर्मावर तुझा अधिकार आहे, कळायला आपल्याला सोपं जातं. पण अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम, म्हणजे आपल्याला वाटतं की हे काय आपलं नाहीये. एक देव ठेवा, त्याच्यानंतर काही फुलं ठेवा, दुर्वा वगैरे, डोकं तिकडे टेकावा, त्याला वाहा, फळं वाहा, मग त्याला सांगा की मला 1, 2, 3 या गोष्टी तातडीने पाहिजे. या प्रकारची भक्ती आम्हाला अतिशय प्रिय आहे. आणि ती लगेच कळते देखील, कारण की ती अशी एकदम एक्झॅक्टली रिझल्ट काय पाहिजे हे मला माहिती असतं. पण इथं हा ज्ञान प्राप्त होणार म्हणजे तरी काय होणार हेच मला माहिती नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेवटी ज्ञानात होईल असं. अरे पण आम्हाला नकोच आहे, आम्हाला प्रमोशन हवंय. काही नको आहे. पण काही लोक असे असतात की ज्यांना या सगळ्याच्या पाठीमागं काय तत्व आहे हे जाणण्याची इच्छा असते. आणि त्यांचा मार्गदर्शक या भूमिकेमध्ये गीता आहे. हे गीता नाव विख्यात सकळ वाङ्मयांचे मतीत आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. सगळ्या संतांनी ही गोष्ट सांगितली. आत्मस्थिती निश्चयाची म्हणजे सेल्फ. एकदम आत्मा हा सुद्धा शब्द आपल्याला परिचित नाही. आत्मा म्हणजे कोणतरी दुसऱ्या प्रांतातला माणूस वाटतो, आपलं नाही वाटत. हे तत्वज्ञानवाले वाटतात. आत्मा म्हणजे आपण स्वतः, ओरिजिनल फॉर्म ऑफ सेल्फ म्हणजे आत्मा. पण काय आहे की कॉम्प्लिकेटेड करून सांगण्याची एक पद्धत आहे आणि त्या कॉम्प्लिकेटेड करणं हे सोपं असतं, पण सोपं करणं हे जास्त कॉम्प्लिकेटेड असतं. अवघड असतं. त्यामुळे सोपं करून सांगायला पाहिजे, नाहीतर आपलं पर्पज बीट होतं ना. आपण कशासाठी हे बोलतो आहोत, कशासाठी हे सगळं सांगतो आहोत, लोकांना कळावं, त्यांच्यापर्यंत हे पोचावं यासाठी सांगतो. तर ते भयंकर जड करून तत्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे आपल्याकडे. सोपं करून सांगायला पाहिजे, हसत खेळत सांगायला पाहिजे. पु ल देशपांडेंचा वरती एक जण PhD करत होता. तर मला एका म्हणजे खूप पूर्वीची गोष्ट आहे, मला एका मित्राने सांगितलं की पु ल देशपांडेंच्या वरती एक जण PhD करतोय, तर कशी करेल तो. मी म्हटलं हसत हसत करेल.
हसत हसत करेल, कारण ॲक्च्युली लाईट मूडमध्ये जितकं आपण ते करू तितकं ते आम्हाला जास्ती लवकर ॲक्सेप्ट होतं, कळतं देखील जास्त लवकर. कारण नाही तर त्याचा एक बौद्धिक ताण निर्माण होतो भयंकर, आणि मग ते जाम काही समजत नाही. अविभक्तांच्या भूतेषु विभक्तम इवच स्थितम, सगळीकडे एकच तत्व आहे, वेगळ्या ठिकाणी ते वेगळं असल्यासारखं वाटतं. आकाश सगळीकडे एकच आहे की नाही, स्पेस. पण या खोलीतली स्पेस वेगळी आहे, कारण की या खोलीमध्ये स्पेस आहे, ती या खोलीतली स्पेस आहे. आता खोलीत स्पेस आहे का सपन खोली स्पेसमध्ये आहे? तसं पाहिलं तर सगळं जे दृश्य विश्व आहे ते सगळं स्पेसमध्ये आहे. म्हणून एकंदरीत तत्वज्ञान ही गोष्ट तशी इंटरेस्टिंग आहे, शांतपणाने समजून घ्यायला पाहिजे. अविभक्तांच्या भूतेषु एकच जाणीव तत्व सगळ्यांच्यामध्ये, प्रत्येकामध्ये तेच आहे. माझा मी आणि दुसऱ्या व्यक्तीचा मी ओरिजिनल फॉर्म मध्ये एकच असतो. तो ज्याला मी म्हणत असतो ते तत्व आणि माझ्यामध्ये मी ज्याला मी म्हणत असतो ते तत्व एकच आहे. कळण्यासारखी गोष्ट आहे. सायं प्रातर माध्यांना तर तो गुणातीत कसा असतो त्याचं वर्णन करताना देखील हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलाय. गुणातीत कसा असतो? सत्व रज तम या गुणांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत. सायं प्रातर माध्यांना या तिन्ही काळांची गणना नाही, जेवी तपना तैसा असे. ते ज्ञानेश्वर दृष्टांत भयंकर विलक्षण असतं. सूर्याला जसे या तिन्ही काळ नाही आहेत, तशा प्रकाराने हा जो गुणातीत म्हणजे ज्ञानी व्यक्ती असते तिला हे तिन्ही गुण असलेलं अंतःकरण, त्या अंतःकरणापासून मी जे स्फुरण आहे ते सेल्फ हे डिफरंट आहे हे तिला कळत असतं, आणि ती व्यक्ती सेल्फवरती राहत असते. सेल्फवरती हळूहळू आपल्याला समजायला लागतं की सेल्फवरती राहायचं म्हणजे शांतपणाने बसायला पाहिजे. पहिल्यांदा वेध घ्यायला पाहिजे स्वचा. होता होता आपल्याला असं लक्षात येतं की थॉट बाजूला ठेवणे आणि फक्त शांत बसणे, आपोआप ते सेल्फ आपल्याला कळायला लागतं. मी इतर वेळेला सुद्धा मी म्हणतो, पण तो विथ थॉट म्हणतो. मी स्वतःबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला बहुतेक वेळेला पर्सनॅलिटी सेल्फ बद्दल बोलतो. माझ्यासारखा कोणी नाही, मी भडकलो म्हणजे माझ्यासारखा कोणी नाही. बरेच लोक आश्चर्य असतात म्हणा, त्यांना पण तसंच वाटत असतं की मी भडकलो म्हणजे. असं ते पर्सनॅलिटी सेल्फशी संबंधित मी असतं. पण पर्सनॅलिटी बाजूला ठेवल्यानंतर मी पण न घेता, अर्जुन पण न घेता, ज्ञानेश्वर इतकं सोपं केलंय ते. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, पंडुसुता म्हणजे अर्जुना, अर्जुना तुझं अर्जुन पण बाजूला ठेव. मी अर्जुन आहे, मी योद्धा आहे, मी कुंतीचा मुलगा आहे वगैरे वगैरे सोडून सुद्धा तू आहेस ना हे बघ. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे स्फुरत असे, ते तत्वता तयाचे रूप, त्या परमात्म्याचं रूप आहे मी. बौद्धिक दृष्टीने आपल्याला बरोबर वाटतं की हो, पण प्रत्यक्षात मला ईश्वर किंवा परमात्मा हा सेपरेट असायला हवा असतो.
कारण मला प्रॉब्लेम आला तर मी स्वतःच्या जवळ कुठं जाणार? मला कुणातरी जवळ जाऊन डोकं टेकून त्याला सांगायला लागतं की हा प्रॉब्लेम आहे, आणि 15-20 वेळा तरी सांगायला लागतं. एकदा सांगून त्याला ते कळत नाही. म्हणून द्वैताची आवश्यकता आपल्याला सवयच आहे, आवड पण आहे. म्हणजे देवाच्या बद्दल सुद्धा आवड असते, ती व्यक्त करताना आपल्याला जास्ती आनंद होतो, की फुल वाहताना आनंद होतो की तो समोर आहे आणि मी फुल वाहतोय, नैवेद्य दाखवतोय. म्हणजे त्यावेळेला असं काही मनात नसतं की आता हा मी खाणार आहे, असं काही नसतं. त्यावेळेला भावना असते. मोदक बिदक असले तर गोष्ट वेगळी, पण भावना असते त्यावेळेला की मी ईश्वराला अर्पण करतोय आणि प्रसाद रूपाने मी ग्रहण करीन. असंच करत जा, असं हे लोक सांगतात, संत लोक, की सगळ्या गोष्टी ईश्वराला अर्पण करून तुम्ही प्रसाद रूपाने ग्रहण करा. भक्तिभावनेचा मार्ग सोपा असतो, कारण की बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये द्वैताचा खूप आधार असतो. पण ज्यावेळेला तुम्ही ज्ञान मार्गामध्ये जाता, यू आर कट ऑफ, कारण की यू आर द सेल्फ. तुम्हाला अजून कोणाचा तरी आधार घेऊन सेल्फवरती येता येत नाही. सेल्फवरती सेल्फच्याच आधाराने राहता येतं. त्याला फक्त एकच आहे की योगमार्गाची पद्धत माहिती पाहिजे, दीक्षा पाहिजे, अनुग्रह पाहिजे, संप्रदाय पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही. बाहेर मी हे बोलणार नाही कारण मला नसते वाद नको आहेत, पण ऍक्च्युअली हे असं आहे की काही नको आहे. यू आर विथ द सेल्फ, एवढीच गोष्ट तुम्ही करू शकता. आणि ती करण्याच्यासाठीची पद्धत जी आहे ती फोकस सेल्फ एवढीच आहे, शांत बसून. पण त्याची एक पद्धत आहे, नो डाऊट त्याची एक पद्धत आहे. कारण कुठलीही गोष्ट प्रक्रियेमधनं शेवटी अंडरस्टँडिंग अशी आपल्याला सवय असते. आणि त्या प्रक्रियेनुसार ही पण एक प्रक्रिया आहे की गो टू सेल्फ. अरे मी तर सेल्फवरतीच आहे. हो, पण तू पर्सनॅलिटी सेल्फवरती आहेस. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठत असे ते तत्वता तयाचे रूप. कळलं मला, साधारणपणे कळतं, पण मी ते बौद्धिक दृष्टीने ॲप्रिशिएट करतो की हे असं होईल म्हणून. पण मी प्रत्यक्ष जर का शांत बसलो तर मला काहीतरी आधार लागतो. म्हणून ओंकारासारखा मंत्र ओम, जो कोणत्याही संप्रदायाचा नाही, जो कोणत्याही देवाचा नाही, पण सगळे देव त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत असं समजलं जातं. तोच मी आहे, सोहम हा मंत्र. आणि जर का त्या भावनेने तुम्ही बघितलं तर शिवोहम, आत्माराम, हे सगळे तत्वस्वरूप आहे. जाणण्यासाठी काहीतरी आधार लागतो, तर तो आधार धारणेचा लागतो, म्हणजे एक विशिष्ट विचारधारणा, मंत्र. पण जो अविभक्तंच भूतेषु विभक्तम इवच स्थितम, ते भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णू प्रभ विष्णूच, तो सगळ्या भूतमात्रांचं पालन करतो, अमकं करतो, तमकं करतो, संहार करतो, अमकं. फार जर का आपल्याला ताण होत असेल ना, तर तो विषय सोडून द्यायचा. तत्वज्ञानामध्ये जर का तत्वज्ञान आपल्याला नीट अनुभवायचं असेल तर योग मार्गाने जायला लागेल. विचारांच्या मार्गाने फार जाऊन आपल्याला ताण निर्माण होतो. मग हे असं कसं असेल, असं कसं असेल, तो जर का काहीच करत नाही तर तो मग उत्पत्ती, स्थिती, नंतर संहार, हे सगळं तो का करतो? तो जर का काहीच करत नसेल तर ऑप्शनला टाकून सोडून. खूप वेळ घालवण्याचा विषय नाहीये. फाइंड आउट द सेल्फ, बी विथ द सेल्फ, एवढी एकच गोष्ट करणे. त्याच्यानंतर ते आपोआप सुटत जातील. आणि विश्वास ठेवणे कुणावर तरी, कृष्णावर वगैरे, म्हणजे माणसांवर, आपल्या कॉन्टेम्पररीजवरती सहसा आपण विश्वास नाही ठेवू शकत. त्यामुळे कृष्णावर, त्याच्यानंतर रामावर,
पण रामापेक्षा कृष्णावरती जास्त, कारण की भगवद्गीता हे मध्यवर्ती टेक्स्ट आहे आणि ते भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं ते ओके आहे असं समजायला काही हरकत नाही. जर का मला ते खूप नाही करता येते मॅच या दोन गोष्टी, तर त्या गोष्टी थोड्या वेळपर्यंत बाजूलाच ठेवून देतो. जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल. मुख्य मुख्य भाग काय सांगितलंय तेवढंच लक्षात घ्यायचं. आपण काय परीक्षेला बसणार नाही आहोत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. प्रयोग करायचा तर स्वतःवरतीच करायचा आहे. दुसऱ्या कोणावरती प्रयोग करायचा हा योग, याचा अर्थ स्वतःवर केलेला प्रयोग. आणि तो तरी काय करायचा आहे? काय नाही, स्ववरती अवधान ठेवून राहणे एवढाच प्रयोग आहे. त्याच्यातनं आनंद गोष्टी विकसित होतात. वाचायचं असेल चरित्र तर रमण महर्षींचं वाचा. वाचायचं असेल तर त्यांचे जे उद्बोधन आहेत ती वाचण्यासारखे. मग अशा सगळ्या संतांच्या याच्यामधनं ते पेरलेलं आहे, पण इतरही भाग आलेला आहे, त्यामुळे ते त्याच्यात मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला कळत नाही की यांना नक्की काय म्हणायचं. पण जर का एकदम तत्वस्वरूपाशी जर का आपली सांगड घालायची असेल तर अशा प्रकारचं टेक्स्ट पाहिजे की जे टेक्स्ट आपल्याला एक्झॅक्टली ओरिजिनल सेल्फवरती कसं जायचं हे सांगेल. अवधान एकले द्यायचे ज्ञानेश्वर महाराज. वन पॉइंटेड अटेन्शन ऑन सेल्फ. असं केलं की ते सहज आपल्याला समजायला लागतं. वेळ द्यायला पाहिजे, आतूनच पूर्ण होईल. म्हणून तत्वज्ञान हा जो भाग आहे, हा भाग ज्या वेळेला आपण करू त्यावेळेला अतिशय सावकाशपणाने त्यातलं तत्व काय तेवढंच ग्रहण करायचं आणि जास्ती कटकट करायची नाही. हे असंच का आहे, तसंच का आहे, हे असं कसं असेल, असे प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतात. भक्तीच्या याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकत नाहीत. म्हणून गुरुदेव रानडेंनी ते घर बांधलं. त्यापूर्वी घराच्या वरती एक बोधवाक्य लिहिण्याची पद्धत होती. तर ते एवढे वेदांताचे, योगाचे असे आचार्यच म्हणायला पाहिजे ते त्या काळातले. त्या विचारलं एकाने की तुम्ही बोधवाक्य काय लिहिणार आहात तिथे. तर म्हणजे नंतर सांगतो थोड्या दिवसात. आणि मग काही दिवसांनी त्या माणसाला बोलून त्यांनी सांगितलं, तत्वजिज्ञासेचे प्रश्न भक्तिपाद पद्मपरागा वाचून सुटत नाहीत. भक्तीशिवाय तत्वजिज्ञासेचे प्रश्न सुटत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. मग अंतःकरणामध्ये देवाच्या बद्दलचं, ईश्वराच्या बद्दलचं प्रेम आणि त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न, अशा दोन्ही गोष्टी करायला लागतात. मग तो भक्ती योग होतो. वेध घेण्याचा प्रयत्न हा योग आहे आणि भक्ती आहे हे ओरिजिनल प्रेम देवाच्या बद्दल आपल्या मनामध्ये असतं, नॅचरली असतं, आणायला लागत नाही. लहानपणी शिकवलंय म्हणून आपल्या मनामध्ये देवाचं प्रेम आलं असं होत नाही. प्रेम ही गोष्ट कधी करता येत नाही. असं म्हणतात की शेजाऱ्यावर प्रेम करा, याच्यावर प्रेम करा, त्याच्यावर प्रेम करा. आमचे शेजारी बघितलेत ना तुम्ही. असा एक त्याचा एक आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की प्रेम ही गोष्ट करता येतच नाही. म्हणजे जसं देवाला फुलं वाहिली, गंध, फूल वगैरे सगळं काही केलं, आता थोडं देवावर प्रेम करा, प्रेम करता येत नाही. प्रेम आतून निर्माण व्हायला लागतं. तर तत्वाच्या बद्दलचं ज्ञान हे जर का निर्माण व्हायचं असेल तर त्याची पूजा काय आहे? शांती हीच पूजा आहे. शांत राहणे, अंतर्मुख होऊन शांत राहणे एवढीच पूजा आहे. आत्मपूजा. अंतर्मुख होऊन शांत राहणे, स्ववरती अवधान केंद्रित करणे, बस एवढी पूजा आहे. बाकी काय पूजा नाही त्याच्यामध्ये. मग ते हळूहळू आपल्याला उलगडायला लागतं. आपण बौद्धिक समजा जर का शड्डू मारून बसलो की मी हे समजून घेईन तर ते एका पातळीपर्यंत समजेल.
पण त्याच्या पलीकडची गोष्ट नाही समजणार. अनुभवाच्या अंगाला जायचं असेल तर शांतपणाने जायला लागेल. आणि सगळ्या व्यक्तींचा अनुभव विशिष्ट प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर तोच असतो. विद्वानांचा आणि अविद्वानांचा एकच असतो. मी एखाद्या व्यक्तीला साखरेचा फॉर्म्युला विचारलं तर सांगता येईल. साखरेचा रासायनिक त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर मग तो सांगेल. दुसऱ्या व्यक्तीला त्या काय फॉर्म्युला माहिती नाही. असं काय फॉर्म्युला असतो हे पण त्याला माहिती नाही. पण दोघांनीही जर साखर जिभेवर ठेवली तर त्यांना एकच अनुभव येतो. तशा प्रकारे तत्वाचा अनुभव हा एकच असतो. तो विद्वान असो, त्या तत्वाचं स्वरूप शाब्दिक रीतीने जाणणारा असो किंवा न जाणणारा असो, तो ज्यावेळेला निवांत बसतो त्याला आतून इच्छा असायला लागते की मी त्याला जाणून त्याची माझी भेट व्हावी. साध्या भाषेमध्ये निवांत बसतो, बाकी काय नाही. ठाईचं बैसुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा, त्याच्यामध्ये सगळं आलं. पण हे सगळे कितीतरी गोष्टी आहेत तत्वज्ञानाच्या संबंधामध्ये ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितल्यात. ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम विस्तार केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत म्हणजे हो कल्पनेच्या बाहेर सुंदर दृष्टांत असतो. ज्ञानी पुरुषाला विकार कसे सोडून जातात, कारण की तो त्यांना स्पेस देत नाही, असं त्याचा आपल्या भाषेमध्ये अर्थ आहे. तो स्वतः स्पेस देत नाही त्यांना. तर त्याचा त्यांनी दृष्टांत काय झाला की निकवड्या निष्ठुरा. एखादा माणूस निकवडा म्हणजे एकही पैसा नाही त्याच्याजवळ आणि तो निष्ठुर आहे. उबगीचे जैवी सोयरा, सगळे त्याचे संबंधित लोक त्याला उबगतात, म्हणजे त्याच्यापासून कंटाळतात त्याला आणि त्याच्यापासून दूर जातात. तशा प्रकाराने सगळे विकार याच्यापासून दूर जातात, कारण की तो त्यांना स्पेसच देत नाही. निकवडा निष्ठुर, त्यांच्याबद्दल थोडी देखील प्रेम नाही आहे त्यांच्याबद्दल. अशा प्रकारे ती जी अवस्था आहे की कुठल्याही विकार ज्ञानीपुरुषाला त्रास का देत नाहीत. निकवडा निष्ठुर असा शब्द वापरणं सुद्धा भारी आहे एकदम. कितीतरी अप्रतिम पद्धतीने ज्ञानेश्वरी प्रगट झालेली आहे. आणि त्या अप्रतिम पद्धतीचा एक भाग या ठिकाणी जे अविभक्तच भूतेषु विभक्तम इवच स्थितम भूतभर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णूच. त्यानंतरचा श्लोक आहे ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परमुच्यते. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परमुच्यते. ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्टितम. ज्ञान स्वरूप, नेय म्हणजे जे जाणावे असे, आणि ज्ञानानेच जे जाणता येतं ते कुठे आहे? ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, अंतःकरणामध्ये. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये. हृदयामध्ये म्हणजे फिजिकल ऑर्गन हार्ट नव्हे, इथे आहे असं नाही. फिजिकल ऑर्गन हार्ट असं त्याचा अर्थ घ्यायचा नाही. अंतःकरणामध्ये इथे म्हटलं की सगळं असं अरे इथे आहे बरं का. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे असतात आतमध्ये, तिथेच त्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मनामध्ये धडधड निर्माण होते, विशिष्ट वयामध्ये पण होते. तर त्याचं कारण सुद्धा काय आहे की ते सगळं पाहिल्याचं सगळं इकडे, आणि त्यातनं जे एंडोक्राईन ग्लँड्स असतात त्याच्यातनं सेक्रेशन्स होत असतात, आणि त्याचा परिणाम होऊन ते हिमांशी जास्त बेटर सांगेल माझ्यापेक्षा. म्हणून हृदय म्हटलं की एकदम आपण फिजिकल ऑर्गन हार्ट असं धरायचं नाही अध्यात्मामध्ये. त्याचा अर्थ अंतःकरण असं धरायचं की ज्या दृश्य नाहीये, पण सगळ्या दृश्याचं
एकंदर ग्रहण करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया निर्माण करणं हे सगळं ते अंतःकरण करत असतं. आतमध्ये असलेलं इंद्रिय असं करण याचा अर्थ इंद्रिय आणि अंतःकरण म्हणजे आतमध्ये असलेलं इंद्रिय की जे दिसतच नाही. बाबा एखाद्याचं हे सगळं छाती बिती फाडून हार्ट वगैरे बघितलं, आत कुठे अंतःकरण दिसत नाही बाबा, ते काही दिसत नाही. जाम वाटेल ते स्कॅनिंग करा, त्याला वाटेल त्या मशीनमध्ये घाला, त्याचं अंतःकरण काय दिसत नाही. अंतःकरण एक स्वतंत्रच गोष्ट आहे. हृदी सर्वस्य विष्टितम याचा अर्थ ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेस सर्व मात्रांच्या प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये मी अवस्थित आहे, जाणीव रूपाने आहे. जाणीव रूपाने सर्वत्र आहे, पण अंतःकरणामध्ये ती जाणीव मी या शब्दांनी आपल्या भाषेमध्ये, दुसऱ्या भाषेमध्ये आय, मै असे वेगवेगळे शब्द आहेत, परंतु ती जाणीव सेल्फ या दृष्टीने स्फुरण पावत असते. त्या जाणीवेला धरून जर का धागा तुम्हाला पकडता आला तर बरोबर तुम्ही तिथपर्यंत जाणार. म्हणून तत्वज्ञान करताना हे लक्षात ठेवायचं की मध्यवर्ती योगमार्ग काय आहे आणि त्याने आपण कुठं जाणार आहोत. नाहीतर मग हे सगळं तत्वज्ञानाच्या सर्व आनंद गोष्टी काय 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 त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं आणि मग त्या सर्व गोष्टींचा एक प्रकारचा फटीक येतो. ऐकता 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 माणसाला एक वेगळ्या प्रकारची अवस्था निर्माण होते, असं वाटतं की समाधी लागली का. होत नाही ते. म्हणून हा भाग आहे तो सावकाश करण्याचा आहे. घाईनी त्याच्यामध्ये आपण पुढच्या वेळेला बघू. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परमुच्यते ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य दिष्टित. नॅचरी मात्र फार ब्युटिफुल आहे त्याच्यावरती. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लागणी जेणे होय जेणे तेजे. ज्या तेजामध्ये तेजाचे दिवे लागणे होते, तेजामध्ये तेज निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती ज्या तत्वामुळे होते ते तत्व म्हणजे मी आहे असं सांगायचं. ते अर्थात ते सगळं समजून घेता घेता आपल्याला नाकेनऊ येतात. म्हणून थोडंसं तत्वज्ञानाबद्दल मी सगळ्यांना सांगतो, स्वाध्याय करायचं असलं थोडक्यात बोलायचं. ज्ञानाबद्दल जास्ती बोललं तर मुख्य गोष्ट काय होते तर आपलं अज्ञान प्रकट होतं, पॉसिबिलिटी. आणि दुसऱ्या माणसाला भयंकर जो भांबावून जातो, कंटाळून जातो. तर नाही, थोडंच बोलायचं, नेमकं बोलायचं आणि ऑल द टाइम. त्याचा योगाशी संबंध काय आहे, हाऊ आय कॅन रीच इन देअर, ही गोष्ट आपल्याला प्रकट करायला पाहिजे. थोडं रिपिटेटिव्ह असलं तरी देखील चालेल, परंतु शेवटी तुम्हाला करायचं काय आहे. तत्वज्ञानाचे प्राध्यापक थोडेच व्हायचे, तत्वज्ञानाचे डिग्री थोडीच घ्यायची आपल्याला, त्याचा काही उपयोग नाही असं नाही आहे. जे तत्वज्ञानाची डिग्री घेतात त्यांना एखाद वेळेला एखाद्या विभागात नोकरी लागू शकते, याच्या काही फारसा उपयोग नाही. पण समजून घ्यायला पाहिजे बेसिक तत्वज्ञान काय आहे आणि त्या तत्वज्ञानापर्यंत मी कसं जाऊ शकेन, या दोन गोष्टींची सांगड घालता आली पाहिजे. आणि ज्यावेळेला मांडायचं त्यावेळेस थोडक्यात आणि ॲक्युरेट आणि थोडं बोलायचं तत्वज्ञानाच्या संबंधामध्ये. म्हणून मी पण थांबतो त्याचं पुढचा जो कार्य. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.